प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत उत्तर नागपुर के मौजा नारी में 518 सस्ते घरों की योजना की घोषणा नागपुर मनपा की तरफ से की गई है। घोषणा अवसर पर महापौर नीता ठाकरे और आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने घोषणा की। शहर में आवास योजना के दूसरे चरण में विधानसभा निर्वाचन क्षेत्रवार प्रोजेक्ट बनाए जाएंगे। 5 स्थानों पर कुल 2659 सस्ते घर बनाने की योजना है। इसमें से पहले प्रोजेक्ट के लिए आवेदन मंगाने की प्रक्रिया शुरू हुई। पत्रकारों से चर्चा में आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने बताया कि मौजा नारी में बनाए जाने वाले स्वप्नपूर्ति प्रोजेक्ट में 1 BHK और 2 BHK फ्लैट उपलब्ध होंगे। पुनापुर में 880 और हुड़केश्वर में 240 सस्ते घरों के प्रस्ताव को राज्य सरकार की तरफ से मंजूरी देकर केंद्र के पास भेज दिया गया है। ये इसके लिए बेसिकली ये है कि मेंटेनेंस का भी कुछ अमाउंट लिया जाता है स्टार्टिंग में वो और मेंबर में से ही ये करके चूज करके एक बॉडी बनाई जाती है जिनको ये प्रोजेक्ट हैंड ओवर किया जाता है। डेवलपर का प्रोजेक्ट होने के बाद ऐसे बॉडी को ये हैंड ओवर करना अपेक्षित है और वही उसको मेंटेन करेंगे। और ये करते वक्त हमने उस जो हमारा पूरा सेटअप रखा है ग्राउंड +7 रखा हुआ है ताकि बहुत ज्यादा मेंटेनेंस के खर्चे ना आए। वगैरे येऊन बेटा माझी आपल्याला विनंती आहे की ही एक जनरल कॉस्ट साठी दिलेली प्रेस कॉन्फरन्स आहे। आपले जर काही तिथले बेनिफिशियरी म्हणून जर काही वेगळे ग्रीवांसेस असतील तर आपण मला येऊन भेटू शकता, परंतु आता आपण जनरल पब्लिकचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणं जास्त योग्य आहे। नाही, हे नारी मधला हा एक पहिला प्रोजेक्ट आहे। असेच आपले माननीय मुख्यमंत्री यांचे पण निर्देश होते की साधारणतः आपल्या प्रत्येक 6 ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत प्रत्येक प्रोजेक्ट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये किमान एक तरी प्रोजेक्ट आपण उभा राहावा। तर याच पद्धतीने आपण पुनापूरला पण एक 840 घरकुलाचा प्रोजेक्ट पुनापूरला 840 घर आहेत। हुडकेश्वरला साधारणतः 400 हुडकेश्वरला जयताची किती आहे? पुनापूर 840, हुडकेश्वर 240, जयताळ 571 आणि केटी नगर मध्ये पण एक 450 घरकुलाचा रस्ता। हा, ईडब्ल्यूएस याच्यात आम्ही एक विनंती पण केलेली आहे शासनाला की ईडब्ल्यूएस ची जी उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत ठेवलेली आहे, तर जसं पुणे आणि MMR साइडला याची उत्पन्न मर्यादा जी आहे ती 6 लाखापर्यंत वाढवली आहे, त्याच पद्धतीने ते रिलॅक्सेशन नागपूरसाठी सुद्धा द्यावं, नागपूर सिटीसाठी असं आम्ही एक विनंती पत्र दिलेलं आहे। जर ते झालं तर अतिरिक्त सुद्धा आपल्याला ओपन होतील। ये सब प्रपोज है, उसमें से पुनापुर और हुडकेश्वर स्टेट गवर्नमेंट ने अप्रूव करके ऊपर भेज दिए हैं। सेंट्रल गवर्नमेंट का अप्रूवल अभी मंथ एंड तक अपेक्षित है और जयताड़ा और केटी नगर का प्रपोजल हमारी तरफ से अभी जयताड़ा का सबमिट हो गया है, केटी नगर का होगा 15 दिन में। नाही विक्री करू शकत नाही ते फ्लॅट, त्यांना काही ठराविक वर्षांचं आपण बंधन टाकलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना हे जे आहे म्हणजे तोपर्यंत ते विक्री करू शकत नाही त्याची। नाही, पण त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आम्हाला जवळजवळ खूप बेनिफिशियरीज जे आहेत ना ते असे बदलायला लागले की त्यांनी सुरुवातीला अप्लाय केलं परंतु आमचं नंतर लोनचं प्रकरण झालं नाही किंवा त्यांची आम्हाला दुसरीकडे बेटर अपॉर्च्युनिटी मिळून गेली म्हणून हे आम्ही सोडतो आहोत। त्याच्यामध्ये खूप बेनिफिशियरीज आम्हाला वारंवार बदलावे लागले किंवा बरेच जण असे असतात की ते फक्त लॉटरीमध्ये येतात आणि मला जमत नाहीये म्हणून मी नंतर काहीच करत नाही। तर सगळी यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये एकतर पुढे डिले होऊन जातो प्रोजेक्ट, मग त्याच्याऐवजी दुसरा बेनिफिशियरी निवडणं, कारण एखाद्याला कॅन्सल करायचं म्हटलं तरी आम्हाला किमान त्यांना 3दा अप्रोच करावं लागतं। म्हणजे ज्यांना ऑनलाईन करणं शक्य होत नाही अशा लोकांसाठी आपण प्रत्येक झोनच्या ठिकाणी आणि हेडक्वार्टरला सुद्धा एक टेबल अलॉट केलेला आहे की जिथे येऊन ते त्यांनी माहिती द्यावी त्यांची ती आपल्याकडनं आपण भरून घेऊ। नाही, प्रॉपर्टी टैक्स संदर्भातले नियम असतील किंवा पाणी पुरवठ्याचे नियम असतील ते त्यांना ऍज इट इज लागू होतील। जैसे पुनापुर का अभी सेंट्रल गवर्नमेंट से प्रपोजल आने के बाद इमीडिएटली हम टेंडर प्रोसेस करेंगे, उसमें जो भी हमको L1 टेंडर आता है कम से कम रेट में जो हमें बना के देगा वैसे उसका निश्चित किया जाएगा और इमीडिएटली उसकी भी ऐसी एक प्लेस लेके हम उसको भी लॉन्च करेंगे। गूगल मॅप वर मी आपल्याला दाखवू शकलो असतो पण आता आम्ही ती काही सुविधा ठेवली नाहीये। आम्ही शेअर करतो आपल्याला गुगल लोकेशन त्याचं जे आहे ते रोड टच जागा आहे ही, समोरला पेट्रोल पंप आहे आणि डांबरी रोड मोठा रोड पोहोचलेला आहे। एक मी QR कोड ऍड केलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तो त्याला जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला तो प्रॉपर लोकेशन वर घेऊन जाईल। नाही, हे बघा लॉटरी सिस्टीम आहे त्याच्यामुळे जे कोणी अप्लाय करतात आहे त्यांना सगळ्यांची अपेक्षा
नॉन रिफंडेबल डिफॉल्ट सिरियस बेनिफिशरीज येण्यासाठी फक्त आपल्याला हे आपण हे करत असतो की जेणेकरून फक्त सिरियस बेनिफिशरीज यावे, नाही तर अदरवाईज माझी काही तयारी नाही आणि मी जस्ट फक्त पडताळणीसाठी म्हणून टाकून देतोय, मग तिच्याने ना पुन्हा लॉटरीमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं तर नंतर प्रॉब्लेम येतो. या स्कीम मध्ये आम्ही कन्व्हिनियन्स शॉप्स जे असतात, म्हणजे काही मोठी सोसायटी जर फॉर्म झाली तर तिथे काही छोटे छोटे शॉप्स असले पाहिजे, तर ती प्रोव्हिजन आपल्या PMAYच्या प्रोव्हिजन होती. त्याच्यानुसारच आपण काही प्रमाणामध्ये गाळे तिच्यामध्ये ठेवलेले आहे आणि त्याचं डेव्हलपरकडेच आम्ही दिलेलं आहे. त्याचं क्रॉस सबसिडायझेशन आम्ही या ठिकाणी केलं आहे. त्याच्या बदल्यात आम्ही किंमत कमी करून घेतलेली आहे फ्लॅटची. नाही, बेसिकली काय झालं असेल, काही जे हाऊसिंग प्रोजेक्ट अगोदर झाले त्याच्यामध्ये ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, म्हणजे काही घर रस्ते पोहोचणे किंवा इतर गोष्टी झाल्या नाही, किंवा हे बघा अतिक्रमणाचा जर मुद्दा म्हटला तर तो जनरल सिटीसाठी जसा आहे तसाच या सुद्धा याला आहे. तिथे पण आम्हाला दक्षता घ्यावीच लागणार आहे की अतिक्रमण होऊ नये म्हणून. ये सब है RFP में क्लियरली दिया हुआ है सब. नाही, जे 2-3 मुद्दे आहेत की ज्यांना उत्पन्नाची अडचण आहे, काहींची सेव्हिंग्ज असू शकतात किंवा काहींचं जर काही उत्पन्नाचा सोर्स असेल तर त्यांना ते बँकेचं लोन करून घेऊ शकतात. तर प्रत्येकाच्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांनी आयदर 1 BHK किंवा 2 BHK मध्ये ते अप्लाय करू शकतात. हा क्रायटेरिया PMAY मधून आलेला आहे, तो आमच्या अखत्यारीतला नाहीये. आता जी ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भाने आपण प्रेस घेतोय, आयुक्त साहेबांनी आपल्याला सर्व माहिती म्हणजे इत्थंभूत सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला आता खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे. मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहे. आत्ताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता कारण मंजूर झालेले विषय आहे, पण याच्यामध्ये जसं बागबगीच्यांचा विषय आहे, मुलांच्या एम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोअर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय, मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही, समजा याचा म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डरकडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्त्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक घेतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःच घेण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे की या प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत जर आपल्याला सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपला पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे तोही मुद्दा तितकाच महत्त्वाचा असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे त्यांना समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे की एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील याही गोष्टीचा जोपर्यंत बिल्डर ते सगळं काम पूर्ण करणार नाही. आणि कारण एकदा कसं होते की आपण अलॉट करून देतो, लोक राहायला येतात, बिल्डरकडून घेऊन घेतल्यावर बिल्डरही मोकळे होऊन जातात, अशा कुठल्याही गोष्टी याच्यात होणार नाही
या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घ्यावी ही देखील या ठिकाणी सूचना आहे. आपल्याला जसं म्हटलं आहे की आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे साहेबांनी की किती फ्लॅट्स होणार आहे, 4 नवीन ठिकाणी पुन्हा 5 नवीन ठिकाणी पुन्हा आणखी प्रस्तावित आहे ह्या योजना. त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण होत असताना शहरातल्या कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीची जी गरज आहे ती पूर्ण व्हायसाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला, मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्यापर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने, म्हणजे जे ऑलरेडी याच्यात सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काहीही नाही आहे. ते सगळ्याच्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपण पोचवावं, जेणेकरून जे गरजू नागरिक असतील, ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 आणि 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं नॉन रिफंडेबल घेतोय, तर त्याच्यामागे देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील, ज्यांना हे माहिती आहे, जे सिरियस असतील, ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील. यासाठी आपल्याकडून महानगरपालिकेच्या वतीनेही मी आपल्याला ही विनंती करते की त्या सर्व लोकांच्यापर्यंत हे प्रेस नोटच्या माध्यमातून पोचवावं, जेणेकरून या शहरातील अल्प आर्थिक उत्पन्न असणारा जो नागरिक आहे तो देखील त्याला त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होईल, या अर्थाने आपल्या सर्वांना विनंती करते.